श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. बाबा आणि भाऊसाहेब यांच्यात जवळीक तर होतीच, पण हार्दिक्य आणि मोकळेपणासुद्धा होता. बाबांनी भाऊसाहेबांना पुष्कळ प्रश्न विचारले आहेत आणि त्यांच्या उत्तरातूनच आपल्याला भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व इतक्या तपशिलात कळतंय. नाहीतर एखाद्या हिमालयातल्या गुहेत साधना करणाऱ्या योग्यासारखं ते अज्ञात राहिलं असतं. यासाठी आपल्याला बाबांबद्दल कृतज्ञता वाटायला हवी. त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. एक असाच धाडसी प्रश्न बाबांनी विचारला. भाऊसाहेब, मरणाची तुम्हाला भीती वाटते का? 90च्या पुढे वय असलेल्या माणसाला हा प्रश्न विचारणं खरंच धाडसाचं आहे. मरणाचा विषयसुद्धा जिथे अभद्र समजला जातो तिथे हा प्रश्न म्हणजे 4 शब्द ऐकायचीच तयारी हवी. पण भाऊसाहेबांचे 4 शब्द वेगळे होते. ते म्हणाले, केशवराव, मरणाला कशाला घाबरायचे? आणि त्यांनी त्याचा खुलासाही केला. इथे आहे तर महाराज जवळ आहेतच. मरण म्हणजे इथून उठून तिथे जायचं. तिथेही महाराज आहेतच. तेच आपल्याला तिथे नेणार आहेत. मग घाबरण्याचं कारणच काय? हे ऐकून बाबा अगदी थक्क झाले असतील. अशा थोर व्यक्तिमत्वाबद्दल आदर आणि प्रेम वाटलं नाही तरच नवल. भाऊसाहेबांना मरणाची भीती वाटत नसली तरी देह आता थकत चालला होता. डोळे कान काम करेनासे झाले होते. त्यामुळे तेही कंटाळले होते. एक दिवस भाऊसाहेबांनी श्री महाराजांना सरळ विचारले, महाराज, आता मला ऐकू येत नाही. इतर लोक हसले की मी हसतो. डोळ्यांनी दिसणं तर केव्हाचं बंद झालंय. मला इतरांवर अवलंबून राहावे लागते. मला संकोच वाटतो. आपण भेटलात, आता आयुष्यात आणखी काही मिळवायचे राहिले नाही. देह असा थकत चालला. आता मला कशासाठी ठेवलंय? यावर श्री महाराजांनी प्रश्न केला, तुम्हाला काही दुःख आहे का? यावर भाऊसाहेब म्हणाले, नाही, मी तसा आनंदात आहे. यावर श्री महाराजांचं उत्तर कमालीचं होतं. आनंद देहस्थितीवर अवलंबून नाही. देहाच्या अशा विकल स्थितीतही माणूस आनंदात राहू शकतो हे दाखविण्यासाठीच तुम्हाला ठेवलंय. यावर भाऊसाहेब काय बोलणार? तसेही ते श्री महाराजांपुढे तर्क चालवीत नसत. पुढे परिस्थिती आणखीनच बिघडली. दिवसेंदिवस भाऊसाहेबांची प्रकृती ढासळत चालली. वय 93च्या पुढे गेले. शरीर गलितगात्र झाले. लघवीवर ताबा राहिला नाही. घरातले सगळेच सेवा करीत होते, परंतु भाऊसाहेबांना फार संकोच वाटे. एक दिवस त्यांना अगदी राहावेना. तेव्हा त्यांनी श्री महाराजांना परिस्थिती सांगितली आणि शेवटी विनवून म्हणाले, अशा अवस्थेत राहण्यापेक्षा आपण मला नेलेले बरे असे वाटते. त्यावरही श्री महाराजांनी खुलासा केला, भाऊसाहेब, देहाचे आता थोडेच भोग शिल्लक आहेत. आता तो रोग बरा केला तर तेवढ्या भोगांसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा शरीराचे जेवढे हाल व्हायचे असतील तेवढे होऊ देत. ते आपण याच जन्मात भोगून संपवू, म्हणजे पुन्हा जन्म नको. श्री महाराजांनी एवढा मोठा वर दिल्यावर भाऊसाहेब काय बोलणार? मग श्री महाराज पुढे म्हणाले, तुम्हाला कमीत कमी त्रास होईल असे सर्वांनी वागावे असे मी सर्वांना सांगितले आहे. आपण आनंदात राहावे. श्री महाराजांची करुणा धाव घेऊन आली होती. भाऊसाहेब त्यात न्हावून निघाले. श्री महाराजांचं भाऊसाहेबांवरील प्रेम आता कळस गाठत होतं. भाऊसाहेबांनाही आता कल्पना आली की आपले आता अगदी थोडे दिवस राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी घरातील मंडळींना जवळ बोलावले आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. म्हणाले, महाराजांची आपल्या सर्व कुटुंबावर मोठी कृपा आहे. म्हणून गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी करीत जा. महाराजांना आवडते म्हणून नामस्मरण करीत जा. आज चालू आहे तसे आल्या गेल्याला अन्नपाणी देत चला. आणि शेवटचं इतकंच सांगतो
की काही झालं तरी शेवटपर्यंत महाराजांना सोडू नका. भाऊसाहेबांचं हे शेवटचं सांगणं जरी नुसतं कुणी आचरलं तरी तो श्री महाराजांचा अति लाडका भक्त होईल. वयाच्या 90नंतर देहाचे भोग भोगत असताना अशी शेवटची इच्छा किती जणांना होत असेल? असा कुणाचा विवेक जागा राहत असेल? भाऊसाहेब कृतार्थ वाटावं असं जीवन जगले हे त्यांच्या ह्या अखेरच्या सांगण्यावरूनही लक्षात येतं. खरोखर धन्य त्यांचं जीवन आणि धन्य ते भाऊसाहेब. असो. साधक हो, परमपूज्य भाऊसाहेबांचा अंतकाळ श्री महाराजांनी कसा साधला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.